श्री स्वामी समर्थ. आज मी उद्या असणाऱ्या अनंत चतुर्दशी विषयी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे. त्या सेवेने आर्थिक परिस्थिती सुधारते म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारते म्हणजे ही सेवा जी केली जाते. तर या उद्याचा असा हा पर्व काळ आहे. या दिवशी तुम्ही जर ह्या सेवा केल्या तर तुमची आर्थिक परिस्थिती नक्की सुधारेल. कारण की हे खूप अद्भुत सत्य आहे. तर त्यासाठी तुम्हाला मी काही सेवा सांगणार आहे. त्या सेवा तुम्ही भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी उद्या ही सेवा करायची आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहेत आणि त्यानंतर अ, अ, एक विष्णू सहस्त्रनाम, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्रची एक माळ तुम्हाला जपायची आहे. हो, व्यंकटेश स्तोत्राचे 21 आवर्तने घ्यायचे. जर तुम्हाला 21 आवर्तने नाही घेता आले तर एक वेळेस जरी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचलं तरी पुरेसं आहे. आणि त्यामध्ये आणखीन श्री सूक्त तुम्हाला 16 वेळेस घ्यायचे आहे. श्री सूक्त तुम्ही 16 वेळेस जर नाही घेऊ शकलात तर 3 वेळेस किंवा 4 किंवा 5 वेळेस असे तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला करता येईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. 1 किंवा 2 वेळेसही केलं तरी चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर तुम्ही पुरुष सूक्त 1 वेळेस आणि कुबेर मंत्र 1 वेळेस जरूर घ्या. ज्यांनी ह्या सेवा केल्या आहेत त्यांना खूप मोठा असा अनुभव आलेला आहे. तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा, जेणेकरून तुमची आर्थिक परिस्थितीमध्ये आणि लक्ष्मी नारायणाची जर सेवा तुम्ही केली तर नुसते पैसेच नाही तर तुमच्या घरामध्ये सुख, समाधान, ऐश्वर्य, जसं अष्टलक्ष्मीचा जो आशीर्वाद असतो तो तुम्हाला या सेवेमुळे मिळेल. तुमच्या मुलांची प्रगती होईल. तुम्ही तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही येणार नाही. अशा पद्धतीने ही जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला नक्कीच याचा फळ मिळेल. तुम्ही तुम्ही ही सेवा नक्की करा. मला तर असं वाटतंय की सगळ्यांनी ही सेवा नक्की करावी. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.